आणि बीडमधली लढाई अत्यंत हाय प्रोफाईल अशी लढाई, काटेकी टक्कर झाली होती, जिकडे बजरंग सोनावणे, शरद पवारांच्या पक्षाचे बजरंग सोनावणे यांनी बाजी मारली आणि एक दणदणीत विजय त्यांनी तिकडे साजरा केला। आता आपण खासदार आहोत हे लक्ष ठेवा, थोडं शांत प्लीज। अरे कुठे बीड जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय, या मायबाप जनतेचा मी आभारी आहे। बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे। नाही, आपण जे बोलताय शेवटच्या नाही, माझा 4 फेऱ्या बाकी असतानाच विजय झालेला आहे। उलट शेवटच्या 2 एक लास्ट बट 1ला एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली, त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, बजरंग सोनवणे हा 4 तारखेला खासदार असणार आहे। आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेनं माझ्यासारख्या एक गरिबाच्या पोराला एवढ्या धनधांगट्याच्या विरोधात खासदार केलं, त्याच्यामुळं खासदार मी झालो याचा अभिमान आणि याचं श्रेय जर कुणाला असेल तर त्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेला आहे। हा विजय सोपा असा होता का नव्हता ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे, पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या। आज 55,000 मतं माझे आणखी एक बाहेर गेलेत, नाही तर माझा विजय ह्याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता। तर हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं, जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या, जे काय करायचं ते केलं, पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवरून कुणीतरी बघतंय त्याच्यानुसार हा विजय माझा झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।